काय म्हणाला, बरं आई ठीक आहे, मी कुणालाही आत येऊ देणार नाही. मग काय झालं असेल बरं सांगा. तर मग काय झालं, थोड्या वेळाने तिथे भगवान शंकर आले. कोण आले? भगवान शंकर, त्या बाळाचे वडील. मग त्यांनी काय केलं, ते भगवान शंकराला काहीच माहित नाही ना, इथं पार्वती मातानी छोटंसं बाळ तयार करून पहाऱ्यावर ठेवलेलं आहे. ते आपले आले आणि तडक आत जायला निघाले. काय झालं, त्या बाळाने त्याला अडवलं. भगवान शंकराला त्या बाळाने अडवलं आणि ते बाळ म्हणालो, माझी आई स्नान करत आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही. भगवान शंकर म्हणाले, अरे मी ह्या घरचा स्वामी आहे, मला आत जाऊ दे. पण बाळ काही ऐकायला तयारच नव्हतं. हे पाहून भगवान शंकरांना खूप राग आला आणि त्यांनी रागात त्या बाळाचं डोकंच उडवलं, मुंडकच उडवलं. बाबा घाबरू नका रे बाळानो, घाबरू नका. मग काय झालं, तो त्या बाळाचं डोकं उडवलं आणि आत गेले शंकर भगवान. थोड्या वेळाने पार्वती माता, त्या बाळाची आई, बाहेर आली आणि तिनं बाहेर आल्यानंतर पाहिलं की आपलं बाळ खाली पडलेलं आहे आणि त्याचं धडावरती डोकंच नाही आहे. आणि मग पार्वती माता जोरानं रडू लागल्या आणि म्हणाल्या, माझ्या बाळाला जिवंत करा, नाही तर मी रागवेन, मी ही सर्व सृष्टी नष्ट करेन. म्हणून त्या शंकर भगवानासमोर विनंती करू लागल्या की माझ्या बाळाला तुम्ही जिवंत नाही केलं ना, तर मी पूर्ण सृष्टी नष्ट करून टाकणार आहे. भगवान शंकर काय करावं ह्या विचारात पडले. आता त्यांना पार्वती मातानी तर त्यांना आता सांगितलं की नाही केलं तर तुम्ही सृष्टी हे करणार. आता भगवान शंकर विचारात पडले, मी आता बाळाला कसं जिवंत करू, बाळाचं डोकं कुठून आणू, मी डोकं कुठं जाऊन पडले की काय नाही की मला कळणं झालंय, मी बाळाचं डोकं कुठून आणू. मी जर डोकं नाही आणलं, बाळाला